बांद्र्याच्या युवराजाला वरळी विधानसभेत पराभव समोर दिसू लागल्यानं त्याच्या पायपुसणीचे शिलेदार आता अमित ठाकरे जर माहीम विधानसभेतून निवडणूक लढवत असतील तर आम्ही माहीममध्ये उमेदवार देणार नाही अशा प्रकारच्या बातम्या जाणून बुजून समाज माध्यमांवर फिरवतायत, जेणेकरून राज ठाकरे वरळी विधानसभेत पुन्हा एकदा चांगुलपणाच्या भावनेतून युवराजाविरुद्ध उमेदवार देणार नाहीत आणि युवराजचा विजयी होण्याचा मार्ग मोकळा होईल अशी त्यांची अपेक्षा असावी। पण आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलंय। नमस्कार, मी राजेश सावंत। प्रहारच्या रणसंग्राम निवडणुकीचा या सेगमेंटमध्ये आपलं स्वागत आहे। मागच्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदा ठाकरे घराण्यातील कोणीतरी निवडणुकीला उभे राहत असल्यानं राजसाहेबांनी आपल्या पुतण्यासाठी एक पाऊल मागे घेत उमेदवार दिला नव्हता। याआधी अशीच चांगली बाजू राजसाहेबांनी वेळोवेळी उद्धव ठाकरे व त्यांच्या पक्षासाठी अनेक वेळा आपल्या कृतीतून दाखवून दिले। आपल्या सर्वांना आठवत असेल की जेव्हा ठाणे महानगरपालिकेत शिवसेनेला सत्तेसाठी बहुमताचा आकडा गाठण्यासाठी काही नगरसेवकांचा पाठिंबा कमी पडत होता, त्यावेळी सेनेत असलेले एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक हे मातोश्रीच्या आदेशावरून राजसाहेबांना भेटायला आले होते। त्यावेळी कोणतीही इच्छा किंवा अपेक्षा न ठेवता मोठ्या मनानं राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिला होता। उद्धव ठाकरे यांच्यावर बायपास सर्जरी झाली तेव्हा देखील स्वतः राजसाहेब हे गाडी चालवत हॉस्पिटल ते मातोश्रीपर्यंत उद्धव ठाकरे यांना घेऊन आल्याचे संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलंय। उद्धव ठाकरे पक्षप्रमुख व्हावेत याचा प्रस्ताव देखील महाबळेश्वर अधिवेशनात स्वतः राज ठाकरे यांनीच मांडला होता। जेव्हा पहिल्यांदा शिवसेनेनं भाजपासोबत असलेली युती तोडली तेव्हा देखील राज ठाकरे यांनीच स्वतः फोन करून उद्धव ठाकरे यांना मनसे आणि शिवसेना यांनी एकत्र निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवत शेवटच्या दिवसाच्या दुपारपर्यंत मनसेच्या उमेदवारांचे एबी फॉर्म थांबवून ठेवले होते। पण त्यावेळी देखील शिवसेनेकडून किंवा उद्धव यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही। आतापर्यंत राजसाहेबांनी उद्धव ठाकरे व परिवारासाठी अनेक वेळा राजकारणात तडजोडी स्वीकारल्या, पण उद्धव ठाकरे यांनी नेहमीच राज ठाकरे यांच्यावर टीका केली। सर्वात मोठा धक्का राजसाहेबांना तेव्हा बसला जेव्हा अमित ठाकरे हे अतिशय मोठ्या दुर्धर आजाराने ग्रस्त होते आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना याच उद्धव ठाकरे यांनी मनसेचे 10 नगरसेवक पळवले होते। त्यावेळी जर उद्धव ठाकरे यांच्या जागेवर राज ठाकरे असते तर त्यांनी कधीच या नगरसेवकांना पक्षात प्रवेश दिला नसता। उलट पक्षी उद्धव ठाकरे यांना फोन करून सांगितले असते की तुझे नगरसेवक माझ्या पक्षात येत आहेत तर त्यांचे काय म्हणणे आहे ते एकदा समजून घे। आमदारकीचे तिकीट मिळत नाही म्हणून या अगोदर पण इतर पक्षांचे आमदार व पदाधिकारी मनसेत प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असताना सुद्धा संबंधित पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना राज ठाकरे यांनी फोन करून त्यांचं म्हणणं ऐकून घ्या असं अनेक वेळा केलंय। अशी अनेक उदाहरणं देता येतील की जिथे राजसाहेब यांनी ठरवलं असतं तर आलेल्या अनेक राजकीय संधींचा फायदा घेत आपले राजकीय मनसुबे ते पूर्ण करू शकले असते। पण शेवटी ते राजसाहेब आहेत, राजकारणाच्या पलीकडचे राजसाहेब। हे उद्धव ठाकरे यांना कधीच कळलं नाही। आता वरळीत जेव्हा पुत्राचा पराभव होताना समोर स्पष्ट चित्र दिसतंय तेव्हा उद्धव ठाकरे यांना आता राज ठाकरे यांनी केलेल्या पूर्वाश्रमीच्या पुण्याईची आठवण झाली आणि त्यातूनच त्यांना उतराई व्हायची उपरती झाले। पण यातही त्यांच्या मनात काळबेरच दिसून येतंय। उद्धव ठाकरे हे माहीममध्ये अमित यांच्या विरुद्ध उमेदवार देत नसले तरी मनसेनं देखील वरळीत आदित्य विरुद्ध उमेदवार देऊ नये अशी अपेक्षा ते कशी बरं ठेवतात? राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांना अनेकदा संधी दिल्या पण त्याची जाणीव त्यांनी कधीच ठेवली नाही। स्वर्गीय बाळासाहेबांचं हिंदुत्व त्यांनी शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या दावणीला बांधून ठेवलंय। स्वतःला मुख्यमंत्रीपद मिळावं याकरता महाविकास आघाडी स्थापन केली आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात झालेला चिखल आपण संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलाय। राज ठाकरे यांनी अमित ठाकरे यांना माहीम मतदारसंघातून तिकीट दिलंय। अमित ठाकरे हे नेहमीच रस्त्यावर उतरून जनतेची कामं करणारे, प्रसंगी प्रशासनाला जाब विचारून धारेवर धरणारे ठाकरे शैलीतील तयार झालेलं नेतृत्व आहे। आजपर्यंत त्यांनी संघटनेत लोकांसाठी पक्षाच्या माध्यमातून अनेक विषय हाती घेऊन तडीस नेलेत। राहिला प्रश्न वरळीचा, तर वरळीत विधानसभेत असलेला मूळ प्रश्न म्हणजे वर्षानुवर्षे रखडलेले SRA प्रकल्प, PDD चाळ पुनर्वसन, कोळीवाडा पुनर्विकास यामध्ये युवराज काहीच करू शकले नाहीत। वरळी विधानसभेत फिरताना सुद्धा तमाम वरळीकर रहिवाशांना युवराज कधीच दिसले नाहीत। वरळीत त्यांचे सध्याच्या घडीला 3 आमदार असताना
वरळीचा विकास का झाला नाही याचं साधं उत्तर त्यांच्याकडे नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत युवराजचा पराभव होणार हे निश्चित असल्यानेच आता राज ठाकरे यांनी पूर्वी केलेल्या उपकारांची जाणीव यांना व्हायला लागली. पण यामध्येही आपला धूर्त स्वार्थ लपला आहे हे न समजण्या इतपत महाराष्ट्रातील जनता मूर्ख नाही. त्यामुळे महाराष्ट्रात आता अमित पर्व येण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही.